नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रदोष व्रत. प्रदोष व्रत हे महादेवाची प्रसन्नता मिळवण्यासाठी केले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी या तिथीला प्रदोष असतो. प्रदोष हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतर काही काळ ही जी वेळ असते या वेळेला प्रदोष असे म्हणतात. या दिवशी भगवान शिवशंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय व नंदी यांची पूजा करायची असते. या प्रदोषाच्या व्रतामुळे घरामध्ये सुख, शांती व समृद्धी येते व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कामात येणाऱ्या अडचणी दूर होते. महत्त्वाची कामे व्यवस्थित पार पडतात. यासाठी प्रदोष हे व्रत केले जाते. प्रत्येक वारानुसार प्रदोषाच्या व्रताचे वेगवेगळे फळ आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोषाला सोमप्रदोष असे म्हणतात, तर शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उपवास करावा व सायंकाळी अंघोळ करून भगवान शंकराची षोडशोपचारिक पूजा करावी. महादेवाला अक्षता वाहून पाणी व पंचामृताने अभिषेक करावा. भस्म, गंध, अक्षता व पांढरे फूल व्हावे. बेल व्हावा. धूप दीप दाखवावा. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. दक्षिणा व्हावी व महादेवाची आरती करावी. या व्रताच्या दिवशी तिखट मीठ, मिरच्या खाणे टाळावे व सफेद कपडे घालावेत. प्रत्येक वारानुसार ह्या व्रताचा वेगवेगळा प्रभाव, वेगवेगळे फळ मिळतं. सोमप्रदोष, जेव्हा त्रयोदशी या तिथी सोमवार येतो तेव्हा या तिथीला सोमप्रदोष म्हणतात. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला पाण्याने व पंचामृताने अभिषेक करावा. महादेवाला भस्म, गंध, पुष्प, फूल, धूप दीप दाखवावा व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. सोमप्रदोष केल्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात व घरामधील दुःख दूर होऊन घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच शनी प्रदोष, शनिवारी जो प्रदोष येतो त्याला शनी प्रदोष असे म्हणतात. शनी प्रदोषाच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी महादेवाची षोडशोपचार पूजा करावी. शनिवारी केलेल्या प्रदोषामुळे घरातील आर्थिक अडचणी तर दूर होतातच, परंतु जर कुणाच्या विवाहामध्ये, लग्न जमण्यामध्ये अडचणी येत असतील तर ह्या अडचणी दूर होतात. ज्यांना 7.5 आहे त्यांनी सुद्धा शनी प्रदोषाची पूजा करावी. कारण शनिदेवांनी श्री महादेवाला आपलं गुरु मानलेला असल्यामुळे या दिवशी महादेवाची पूजा केल्यामुळे 7.5चा प्रभाव कमी होतो व शनीच्या त्रासातून सुटका होते, असं हे फल आहे. तसेच मंगळवार या दिवशी जो प्रदोष असतो या प्रदोषाला भौम प्रदोष असे म्हणतात. या दिवशी जी त्रयोदशी असते या दिवशी संध्याकाळी महादेवाची षोडशोपचार पूजा केल्याने कर्जमुक्ती होते. कारण मंगळ हा ग्रह कर्ज आणि भूमी या संबंधित आहे. तर ज्यांना जमिनी संबंधी काही अडचणी आहेत, घरासंबंधी काही अडचणी आहेत, कर्ज आहे, तर अशा व्यक्तींनी कर्जमुक्तीसाठी भौमप्रदोष हे व्रत करावं. त्यामुळे मंगळ या ग्रहाची तर प्रसन्नता मिळतेच, परंतु महादेवाची प्रसन्नता मिळून माणसाचं कर्ज कमी होतात. माणसाला उत्पन्नाचे निरनिराळे स्रोत मिळतात आणि माणसाचं कर्ज कमी होतं. जमिनी संबंधी असलेले समस्या सुटून जातात. वास्तूसंबंधी असलेल्या समस्यासुद्धा सुटून जातात. असं हे भौम प्रदोषाचं फळ आहे. कोणताही प्रदोष असो, सोमप्रदोष असो, भौमप्रदोष असो किंवा बुध प्रदोष असो, या प्रदोषाची सर्व फळे ही सकारात्मक मिळतात. म्हणून प्रत्येकाने हे प्रदोष व्रत करावं आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी मिळते. म्हणून महादेवाची उपासना केलेली कधीही चांगली असते. प्रदोष व्रताने महादेवाची प्रसन्नता आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात. तर मित्रांनो, हा प्रदोष व्रताच्या माहितीचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा व अशीच धार्मिक माहिती मिळवण्यासाठी हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.